परमेश्वर मी गीता गीताची तुम्ही तुमच्या सर्व मैत्रिणींची सौ संध्याकाळची वेळ आहे। संध्याकाळचे 6 वाजलेले तर मस्त देवाला दिवाती लावून झालेला आहे। तुळशीला उदबत्ती आणि हळदी कुंकू टाकून घेतलेला आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। लेकरांसाठी करायची पालकाची भाजी एक साईडला लावलेला आहे, भात आणि 2 पोळ्या आहेत घरामध्ये, 2 भाकरी आहेत त्यांच्यासाठी छोटे छोटे केलेले आहेत। मग त्यांचं तर जेवण होऊन जाणार आहे। मला करायचे माझ्या उपवासाचं म्हणजे तुम्हाला दाखवायचे फराळाचं। आणि आज मला तुमच्याबरोबर फराळाचं जे दाखवायचं आहे त्याच्यामध्ये मी करणार आहे उत्तप्पा आणि चटणी करणार आहे आणि ती पण खूप मस्त लागणार आहे। 1 नंबर चटणी होणार आहे आणि 1 नंबर उत्तप्पा होणार आहे। संध्याकाळी फराळ करायचे आणि सगळा वेळ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की उत्तप्पा कसा करायचा उपवासासाठी आणि त्याच्याबरोबर करायचे चटणी आणि ते पण कशी करायची मी प्रॉपर सगळी माहिती देणार आहे। नक्की तुम्ही ते करून बघा आणि कशी टेस्ट झाली मला नक्की सांगा। चला आता हे झालं मी सुरुवात करते लगेच। बगरीचा उत्तप्पा करण्यासाठी सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे आणि काय काय लागणार आहे मी तुमच्याबरोबर शेअर करते अगोदर जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। बगरीचं पीठ घेतलेलं आहे, दळून आणलेलं पीठ आहे, त्याचबरोबर घेतलेले 2 टोमॅटो घेतले आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला घ्यायचे पाणी आणि हे मिश्रण एकत्र करून घ्यायचे आणि त्याचबरोबर घ्यायचे मीठ। तर अगोदर आपण मिश्रण तयार करून घेऊ आणि नंतर मी तुम्हाला चटणीची रेसिपी लगेच सांगते। आता मिरच्या कट करून घेता येते आणि त्याचबरोबर टोमॅटो कट करायचे बारीक साईज मध्ये करून घेते। बगरीच्या उत्तप्प्यासाठी आपल्याला काही बगरी भिजू घालायची नाही, दळलेलं पीठ आहे आणि ज्यावेळेस आपल्याला करायची इच्छा असेल त्यावेळेला पीठ घ्यायचं आणि करायला सुरू करायचं। बगरीचं पीठ घ्यायला लागले एका बाउल मध्ये आणि जेवढं आपल्याला पाहिजे जेवढे आपल्याला उत्तप्पे करायचे त्या हिशोबाने बगरीचं पीठ घ्यायचे आणि मला एकटीसाठी एवढं बस आहे। आणि याच्यामध्ये 2 किंवा 3 चमचे आपल्याला दही टाकून घ्यायचे जेणेकरून थोडासा आंबटपणा येणार आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर आता पाणी घेऊन आपल्याला मिक्स करायचं आणि जास्त पातळी करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही। जेवढं आपलं नेहमी आपण उत्तप्पा करताना पीठ जसं ठेवतो ना अशा पद्धतीने पीठ ठेवायचे। तुम्ही टोमॅटो हे खातात का नाही मला सांगा, कारण बरेच जण उपवासाला टोमॅटो वापरत नाहीत पण मी पहिल्यापासून खाते त्याच्यामुळे मला टोमॅटो खायची सवय आहे। हे मिक्स केलेलं बगरीचं पीठ आहे आणि एवढं पातळ ठेवायचं आहे की जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। तुम्ही बघू शकता। आता ते आपल्याला 10 मिनिट एका साईडला ठेवायचे आणि तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ। आता करून घेणार आहे चटणी। त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं, अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मला वापरायचे लाल तिखट आणि लाल तिखट मी एवढं घेतलेलं आहे। त्याचबरोबर वापरायचे चवीपुरतं मीठ आणि टाकायची थोडीशी चवीपुरती टाकायची साखर आणि घ्यायचे दह्याचे 2 किंवा 3 चमचे। नंतर चटणीला बघून आपल्याला आवश्यक असलं तर पाणी मिक्स करायचं। चला आता चटणी करून घेते। थोडंसं घेतलेलं आहे पाणी आणि जास्त बारीक करायची नाही, पेस्ट करायची नाही, ओबड-दोबड शेंगदाणे राहतील अशा पद्धतीने करून घेतलेली आहे एका वाटीमध्ये। तवा ठेवलेला आहे करून घेणार आहे मी उत्तप्पा।
मध्ये जी तडका द्यायचा आहे ती अगोदर करून घेते, म्हणजे आपला पॅनला पण सगळीकडनं तेल लागून जाणार आहे. पॅन मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं गरम झालं म्हणजे कडकडीत झालं की चटणीमध्ये टाकून घ्यायचं. ह्याच्यात जिरे मोहरी टाकायची नसल्यामुळे फक्त कडकडीत तेल वापरायचं. तेल तापलेलं आहे चांगलं. मस्त आता करून घेतलेली चटणी एकदा. आता करायचं आपल्याला उत्तप्पा. उत्तप्प्यासाठी सुद्धा एकदा तेल टाकून घेते आणि सुरुवातीचा उत्तप्पा थोडासा छोटा करणार आहे. आणि एकदा तवा आपला रुळला की नंतर मग मोठ्या साईजचे केले तरी पण चालतात. आणि पिठाला आता 10 मिनिट झालेली आहेत. आता गोल हातामध्ये घेते आणि पूर्ण हलवूनच आपल्याला पीठ टाकायचं आहे. सुरुवातीला म्हणल्यासारखं छोटा करून घेतलेला आहे. उत्तप्पा टाकून घेतलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला आवश्यक तेवढ्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि जो आपण टोमॅटो हे कट केलेला आहे ते पण टाकून घेतलेलं आहे. कलरफुल कसं मस्त वाटायला लागलाय. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि थोडंसं मिरच्या हे दाबून घ्यायच्या म्हणजे कसं निष्ठणार नाही ते. थोडासा आदर झाला की नंतरच आपल्याला ते उलटून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे अजिबात गडबड करायची नाही उलटून घेण्याची लगेच. आणि मस्त भाजला गेला ना ते आपोआप वरती येतो थोडासा. ह्या साईडला थोडा सुटलेला आहे. आता मी काय करते त्याला पलटून घेते आणि दोन्ही साईडनं मस्त भाजून घेते. बघू शकता अजिबात करपलेलं नाही. जास्त तेलाचा वापर करायचा नाही. आवश्यक त्या वेळेला आपल्याला तेल टाकून घ्यायचं. आणि मस्त गरमागरम खायचे. सगळे उत्तप्पे तयार करून घेणार आहे आणि मस्त फराळ करून घेणार आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, करण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच माझ्यावर प्रेम राहू द्या. आता मस्त चटणी झाली आणि आपण घेणार डिश मध्ये उत्तप्पा आणि मस्त नाश्ता करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला उपवास सोडून घ्यायचा आहे. आणि किती भारी नाश्ता दिसायला.